पूर्वी हत्ती असायचा ना, आता गज म्हणजे हत्ती, पण ढाल म्हणजे निशाण. निशाण हत्तीवर असायचा. शिवाजी महाराज गेले होते ना आग्र्याला त्यावेळेला, तो जो हत्ती होता त्याच्यावर निशाण होत, आणि ते निशाण भगव्या रंगाचं आहे, त्याच्यावर सोन्याचं काम केलेलं असं परकालदासांनी लिहून ठेवलेलं आहे. पण त्या हत्तीला ढालगज म्हणायचे. आणि पेशव्यांची एक हत्ती होती, तिचं नाव होतं भवानी, म्हणून ढालगज भवानी असा एक शब्द. तो कसा वापरतात बघा. हे असं सगळे इतिहासाची सगळी गंमत असते. पण हे दोन समोरासमोर उभे होते लोक. अहमद शाह मुरलेला माणूस होता. हे जे चालतं ना मधले 2, 2.25, 2.5 महिने हे फक्त बॅटल ऑफ विट्स आहेत. त्या मानसिक लढाईत कोण विजयी ठरतं याच्यावरती मग पुढे लढाई होणार आहे, त्यात कोणाचा विजय होणार आहे ठरलेलं असतं. पहिला 1.5 महिना जो आहे या सगळ्याचा, हा 1.5 महिना मराठ्यांच्या हातात होता. आणि त्याच्यानंतर तशी अन्न टंचाई जाणवायला लागली सगळीकडनं, तसा मराठ्यांच्या हातात नाही की एक दिवस जसा जास्ती जात होता तसा मराठ्यांच्या हातातनं विजय निष्ठत जायला. तुम्ही पानिपत बघा, ते अवश्य जाऊन बघायचं. तिथं फारशा काही टेकड्या वेगड्या वगैरे असं आपल्यासारखं काही नाही आहे, त्यामुळं प्रौढांनी जायला हरकत नाही, थोडंसं चालावं लागेल एवढंच. पण टेकड्या वेगळ्या डोंगरदऱ्या वगैरे चालायची, राजगड बिजगड वगैरे असलं काही नाही. मैदान आहेत सगळे. इथे एक छोटासा तिरका मात्र पानिपतच्या इथं गावाच्या इथे असा एक बारका टेकाड आहे. तिथं पानिपत जे आहे ते पानिपत यमुनेपासून लांब आहे, जवळजवळ 7-8 मैल लांब आहे. आतल्या बाजूला गाव आहे. त्या गावाला पूर्वी खंदक होता. पण पानिपतच्या त्या भूमीला छोटा पूर्वी खंदक होता. तिथनं जो मुघली मार्ग आहे, मुघली शाही मार्ग आहे सरहिंदवरनं दिल्लीमध्ये जाणारा, तो पूर्वी त्या पानिपत गावच्या त्या उजव्या बाजूने जात होता, तो आता सध्या डाव्या बाजूने जातोय. पूर्वी तर काही वेळा गावातनंच गेलेला आहे. तिथनं एक कालवा होता, एक यमुनेचा कालवा होता. त्यामुळं पाणी जे आहे त्या पाण्याची व्यवस्था भाऊसाहेबांची होती. तो कालवा असल्या कारणानं भाऊसाहेब वरती होते, आणि अर्थात तो कालवा खालून जात होता परत. अब्दाली जो येऊन बसलेला होता आता इथं, पहिली जे आहे ज्यांचं पहिलं स्कर्मिश झाल्याच्या नंतर भाऊ पानिपतला जाऊन बसले. पानिपतचा खंदक त्यांनी विस्तृत केला, खूप मोठा केला. त्याच्या पलीकडं इब्राहिम खान गारदी यांच्या सगळ्या मोठ्या तोफा लावलेल्या होत्या. पण इब्राहिम खान गारदी यांच्या तोफांचा टप्पा हा अब्दालीकडच्या काही तोफांच्या पेक्षा कमी होता. कारण नाना फडणवीसांनीच लिहून ठेवलेलं आहे की काही वेळा गोळे भुंग्यांपर्यंत आले. अब्दालीच्या तोफांचे गोळे पाठीमागं जे भुंगे आहेत ते भुंग्यांच्या पर्यंत येऊन पोहोचलेले होते. त्यामुळे त्याच्या तोफांचा टप्पा हा निश्चितपणे मोठा होता. आणि ही 2 सैन्य ही आता समोरासमोर त्यांची ठाकलेली आहे. एक 2-3 स्कर्मिशेस झाली. त्यातली एक जी लढाई झाली, ही एक लढाई ही पहिली ही साधारण 22 नोव्हेंबरच्या सुमाराला झाली. 1 नोव्हेंबरला अगदी थोडीफार लढाई झाली, पण 22 नोव्हेंबरला एक मोठी लढाई झाली. तिथं रोहिली पुढे चालून आलेले असताना तिथं काय चालायचं तेही सांगतो. तिथे एक छाजपूर नावाचं एक गाव आहे. त्या छाजपूर गावाच्या थोडं खालच्या बाजूला एक रणखांब ठोकलेला होता. तो जो रणखांब होता तिथं गिलचेही यायचे आणि पलीकडनं मराठीही यायचे. मग थोडीफार लढाई व्हायची, मग यांचे लोक जायचे परत हे लोक आपल्या मुक्कामाला जायचे, असं ते चाललेलं होतं. 22 नोव्हेंबरला एक मोठी लढाई झाली तिथं, आणि त्याच्यात जवळजवळ गिलच्यांचे 300-350 लोक मारले गेले. मराठ्यांचं नुकसान त्या मानानं कमी होतं. अब्दालीनं एक गोष्ट त्यावेळी ठरवली, 2 ते 3 दिवसांनी अब्दालीचा मुक्काम अब्दालीनं हलवला. म्हणजे पहिली जी छावणी होती त्याच्याऐवजी अब्दालीनं छावणी यमुनेच्या काठावर नेली, लांब नेली. ते अंतर वाढलं. भाऊ आणि त्या अब्दालीच्या एकूण सेनेतलं अंतर होतं ते अंतर वाढलं. भाऊला वरती पाणी पिळत होतं. कदाचित अब्दालीला त्या कालव्याचा तुटवडा पाण्याचा पडला की काय काही कळायला मार्ग नाही. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जी कागदावर आलेली आहे तिथं, की तिथं लोक मेले, जनावर मेलेले असतात, ते पडून असतात, लोक काही करत नाहीत. त्याची दुर्गंधी सुटते सगळे, आणि त्या दुर्गंधीनं लोक बेजार झालेले असतात. पहिल्यांदा जो वारा होता कदाचित हा उत्तरेकडनं दक्षिणेकडे येत असेल, त्यामुळे अब्दालीनं आपला मुक्काम हलवला की काय आहे, तो कशामुळे नेमका हलवला आहे माहीत नाही. तिथे काही कागदपत्रात काही कुठे लिहिलेलं नाही. परंतु अब्दालीनं मुक्काम हलवून 15 दिवस अब्दाली हा तिथे आहे. 10 डिसेंबरपर्यंत अब्दाली हा तिथे बसलेला. आणि
मराठी रोजच चकमकीत चाललेले आहे. खरं म्हणजे ही जी वेळ आहे ना, याच्यातलं एका पत्रातनं मी त्या 2 छावण्यात काय चाललेलं होतं एका पत्रात, कृष्ण जोशी नावाचा एक माणूस आहे, त्याने लिहिलेलं पत्र आहे. तो म्हणतो, यवनास भय झाले. यवन म्हणजे अब्दालीस आपल्या सैन्याच्या ताकदीचं भय झालेलं आहे, त्यामुळे यवन हटतोय पाठीमाग. रोज तो म्हणाला चकमकी होत आहेत, काही माणसं तिकडे मरत आहेत, बैल मरत आहेत. पण तो म्हणतोय, आपली जी छावणी आहे, मी मराठी छावणी आहे, तिथं 1 रुपयाला 16 शेर गहू मिळतोय. आणि अब्दालीची छावणी आहे, तिथं 1 रुपयाला 3च मिळतोय. ही तफावत आहे बरं का. हे आकडे बोलणारे आकडे की महर्गता किती झाली होती अब्दालीची छावणी आणि मराठी इथे मात्र ती नव्हती. हे चित्र अर्थात नंतर बदललं, कारण नुकतीच आपल्याला कुंचपुऱ्याची रसद मिळालेली होती, त्यामुळे ही महर्गता मराठी छावणीत नव्हती. अब्दाली अंतर्वेदीतनं आलेला होता. अब्दालीला रसदेचा पुरवठा अंतर्वेदीतनं होणार होता. अब्दालीनं कदाचित छावणी जी हलवली जमुनेच्या काठावर नेली, ती अंतर्वेदीतनं सुरळीत त्याला दळणवळण अर्थात ते सगळं लॉजिस्टिक्स मिळेल याच्यासाठी म्हणूनच त्यांनी ती तिथं नेली की काय असा प्रश्न होता. पण अंतर्वेदीत मराठी राहिलेलेच नव्हते. आता मराठी सगळे यमुनेच्या पश्चिम तीरावर आलेले होते, अंतर्वेद मोकळे झालेले. त्यामुळे सुजा उद्योगाचे लोक हे अब्दालीला तिकडून रसद पुरवठा हे सगळे करत. त्या रसदेक्यासाठी म्हणून अब्दालीनं तिथं नेली की काय हा एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर काय आहे. परंतु भाऊच्या छावणीत मात्र भाऊच्या छावणीत एकच अडचण होती. एक मोठी अडचण म्हणजे भाऊकडे पैसा नव्हता. या सगळ्या 2-2.25 महिन्यातला जो पत्रव्यवहार आहे, खरं म्हणजे अब्दाली इतका हुशार होता की अब्दालीनं भाऊच्या त्या छावणीच्या भोवती सुद्धा घिरट्या घातलेल्या, काही प्रमाणात असतील, अगदी पूर्ण घातल्या असतील अशातला भाग नाही. स्वतःच्या छावणीच्या भोवती तर तो घालतच असतो. कोण चुकारपणा करला तर त्याला तो शिक्षा करत असतो. त्याची शिस्त अत्यंत कडक होती. भाऊची शिस्त कडक. भाऊ काही सामान्य माणूस नव्हता त्यातला. त्याचेही सगळे लोक होते, आपल्या सरदारांना त्यांनी इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित देऊन ठेवलेल्या होत्या. पण नेमकं पहिल्यांदा कुणाचं मन खाणार आहे आणि कोण कुठं जाणार आहे, मदत कुठनं येते, कुमक कशी येणार आहे, रसद कुठं मिळणार आहे, हे सगळे मोठे प्रश्न असतात. त्यामुळे हे प्रश्न भाऊला फार आले. दिल्लीत जे काही मंडळी बसली आहेत तिथे काही मुत्सद्दी मंडळी बसलेली होती. गोविंदपंत बुंदेले तिथं, या गोविंदपंत बुंदेल्यांना लिहिलेली भरपूर पत्र तिथं आहेत. त्याचे काही मिळाले, काही मिळालेले नाही आहेत. भाऊनं पाठवलेलं जो 100-1 पत्र अब्दालीनं मधल्यामध्ये आढळते, ती पोचलीच नाहीत तिथपर्यंत. आणि तो कुमक पाठवा म्हणत होता. खरं म्हणजे नारो शंकर राजबहादर तिथं होते, त्यांच्याकडे 5,000ची फौज होती. काहीतरी फौज दिल्लीहून त्यांनी वरती न्यायला पाहिजे होती आणि अब्दालीच्या पाठीमागे जर का त्या फौजेची चाहूल लागली असते, नुसत्या अफवा देखील पसरवल्या असत्या त्यांनी की मोठी फौज येतीच आहे आमच्या, आले नानासाहेब आणि सगळे फौज घेऊन आलेले आहेत, तर अब्दालीची एकूण परिस्थिती बिकट झाली असते. हे नजीब खान वहिलेला हे अफवा पसरायचं काम चांगलं व्यवस्थित जमत होतं. ते त्यांनी मागं करूनही दाखवलेलं होतं. परंतु ते काही मराठ्यांनी केलेलं दिसत नाही, कुठेही दिसत नाही. ते काय कम्युनिकेशन गॅप हा एक अत्यंत मोठा प्रॉब्लेम होता या सगळ्या, की कुठनं कम्युनिकेशनच नव्हतं. त्यामुळे भाऊचा जसे जसे एक एक दिवस वाढायला लागले तसे तसे भाऊचा एकूण आत्मविश्वास हा डळायला लागलेला. डळायला म्हणजे शेवटच्या दिवशी त्याचा आत्मविश्वास 13 जानेवारी 1761 इतका डळला. दुसऱ्या दिवशी लढाई करायचे तर भाऊंनी एक गोष्ट व्यक्त केलेली, नाना फडणवीसांनी लिहिलेली आहे. भाऊ म्हणाला, मी माझ्या बायकोचं पार्वतीबाईचं डोकं कापतो आणि मग आपण लढायचं. काय परिस्थिती आहे त्यातली. ह्या परिस्थिती जी ती एक एक गोष्टी जर का आपल्याला मिळत जातात, त्याच्यावरनं हळूहळू कळत जातात काय होणार आहे. अब्दालीकडेही जमाना होता. ही जी दोन्ही सैन्य आहेत, या दोन्ही सैन्याचे काही आकडे आहेत. साधारणपणे दोघांच्याकडं लढणारे सैनिक होते, त्यांची संख्या जवळजवळ सारखीच होती. ते जवळजवळ एक सगळे मिळून 50-55 हजार लढाऊ सैनिक होते. पण अब्दालीकडे गुंडे खूप कमी होते आणि मराठ्यांच्याकडे गुंडे फार होते. 1 लाख गुंडे होते मराठ्यांच्याकडे. ही जी तफावत आहे सगळी, मुवमेंटमध्ये लागणारी तफावत आहे सगळ्या. म्हणूनच काल मी म्हटलं की बाजीराव पहिला ह्याच्यापेक्षा 5-5 पटीने जास्ती वेळ सदाशिवराव भाऊ लागत होता. तोफा होत्या या वेळेला सगळ्या. इब्राहिम खान गार्डनचा हा पूर्ण तोफखाना तो ट्रेंड होता, भुसीनं ट्रेंड केलेले होते. त्यांचे जे शिपाई होते त्यांच्याकडे बंदुका होत्या मोठ्या चांगल्या, फ्रेंचांनी केलेल्या त्या बंदुका होत्या. आणि ते सगळे कवायती लोक होते, त्यामुळं त्यांना मानही जास्ती होता, त्यांना पगारही जास्ती होता आणि त्याच्या पाठोपाठ सगळे आपले लोक होते. अजून एक गोष्ट सांगतो,
छोटे छोटे कुठेतरी मिळत जातात आपल्याला हे असे पुरावे. अब्दालीच्याकडं दुर्बीण होती. मराठ्यांच्याकडं कुणाकडं दुर्बीण बिरबीण असल्याचा काही उल्लेख कुठं नाही आहे. अब्दाली लांबवरून मराठ्यांच्या हालचाली पाहू शकत होता, त्याचे डावपेच आखू शकत होता. ही दुर्गंधी जी मग मी म्हटली ना, या दुर्गंधीच्याबद्दल भाऊंनी अब्दालीला पत्र लिहिलं नंतर. त्याच्यात लिहिलं की प्रचंड प्रमाणात दुर्गंधी आहे, तुम्ही तुमची प्रेतं आहेत लोकांची ती नष्ट करून टाका. तेव्हा अब्दालीने एक निरोप भाऊला दिला की तुम्हाला तुमची प्रेतं न्यायची असतील तर घेऊन जाते, तुम्ही माझी प्रेतं काही काढणार. कारण वारा त्याला अनुकूल होता, वारा तर उलटा व्हायला लागलेला होता, ही दुर्गंधी सगळी पलीकडे पसरायला लागली होती. त्याच्यातनं रोगराई पसरले. सुदैवानं इथं कुठं रोगराई पसरलेली नव्हती तोपर्यंत. पानिपत झाल्यानंतर सुद्धा कुठेही रोगराई मात्र पसरलेली नाही पानिपतला. हे सगळं चाललेलं असताना 22 नोव्हेंबर या दिवशी चंद्रग्रहण होतं आणि मोठी एक चकमक झाली. खूप लोक मारले गेले. त्या चकमकीत परत लोक मारले गेले आणि जनकोजी शिंद्याने मोठा पराक्रम केला आणि जवळजवळ 300-400 रोहिले त्यांनी मारले स्वतः. चिलखत घालून मराठे लढले की नोंद. मराठ्यांच्याकडं जनकोजी पूर्ण शिरस्त्राण घुंकी घालून मंडळी गेलेली होती. दुसरी एक मोठी गोष्ट झाली ती 7 डिसेंबरला झाली. 7 डिसेंबरला रोहिले चालून आले, बंदुकी वाजायला लागल्या, मराठी मंडळी काही बाहेर आली आणि ती तिथं आलेली असताना बळवंतराव मेंढळे हे जे भाऊचे मित्र होते, बळवंतराव मेंढळ्यांनी 2 वर्ष आधी कडाप्पाच्या नवाबाचा पराभव केलेला होता. त्यामुळे त्यांनाही थोडासा मान मिळायला लागलेला होता. त्या बळवंतराव मेंढ्याला धावत आलेले असताना बळवंतरावना गोळी लागली. बळवंतराव पडले. रोहिले तिथं गेले आणि त्यांचं मुंडकं तलवारीनं कापून देणार एवढ्यात मराठे धावून आले. त्यांनी रोहिल्यांना पळवून लावलं आणि बळवंतरावांचं प्रेत ते घेऊन आपल्या बोटात आले. प्रचंड शोक तिथं व्यक्त करण्यात आला. बळवंतराव पडले, मोठा माणूस पडला, बळवंतराव मेंढळ्यांच्यासारखा एवढा मोठा माणूस तिथं पडला. त्यांचे नातेवाईक तिथं होते. बळवंतरावांची पत्नी होती तिथं, ताई मेंढळे. ती ताई मेंढळे म्हणाली मी सती जाणार. ताई मेंढळे पानपतच्या रणांगणावर सती गेली. हे नंतर किती बायका गेल्या असतील मला माहीत नाही. ते त्यांचे आक्रोश इथं येतात काही वेळा कानात माझ्या अनेक जणींची. परंतु ताई मेंढळे 7 डिसेंबरला त्या चंद्रग्रहणाच्या दिवशी, कार्तिकाची पौर्णिमा होती त्यावेळेला, खंडग्रास चंद्रग्रहण होतं आणि त्यात बळवंतराव मेंढळे पडल्याच्यामुळे ताई मेंढळे सती गेल्या त्याच्यात. अजून एक मोठी गोष्ट घडली. ही थोडीशी नंतरची आहे, पण ही घडली असावी बहुधा 20 डिसेंबरच्या आसपास. तोपर्यंत मधल्या काळात अब्दालीनं आपला तळ हलवलेला होता आणि तो दहाड पसिना विसिना म्हणून जी गाव आहेत त्या गावाच्या थोडक्या वरच्या बाजूला शावच्या इथं त्यांनी आणलेला होता आणि तो यमुनेच्या इथनं बहुधा त्याचे सगळे मार्ग सुलभ झाले असतील रसदेचे आणि त्यामुळं त्यांनी तो गोठ हलवून आता फार अंतर राहिलेलं नव्हतं या दोघात. पण 20 डिसेंबरला तारीख नाही की 3 दिवसानंतर ही बातमी भाऊला कळली म्हणून मी ते सांगतोय. गोविंदपंत बुंदेले ज्यांना भाऊ पत्र पाठवतोय, सांगतोय कुमक घेऊन या, पैसे घेऊन या, त्याने एक 2-4 लाख रुपये जमवलेले होते कशी बशी. पण पाठवणार कुठनं? मध्ये तर सगळे अब्दालीची फौज आहे. याच वेळी अब्दालीनं हा जो शाही मार्ग होता तो शाही मार्ग ब्लॉक करून टाकला होता. अब्दाली यमुनेला खेटून असेच तोवर हा मार्ग मोकळा होता. कदाचित भाऊ आणि सगळ्यांना वाटलं असतं तर ते येऊ शकले असते दिल्लीपर्यंत, कारण ते अंतर बरंच आहे तसं. परंतु तो मार्ग नंतर खुला मार्ग त्यांनी शहापसन खानाला जाऊन तिथं ब्लॉक करून टाकला. त्यामुळे आता खाली यायचे वरती जायचे सर्व मार्ग बंद झालेले होते. फार मोठा फेरा होता, जंगल होतं सगळीकडे. त्यामुळं मराठ्यांनी काय केलं बघा. आता गोविंदपंत बुंदेले म्हणाले मी दुआबाद जातो, आता पलीकडे जातो, यमुना ओलांडून मी पलीकडे जातो. त्यामुळं दिल्ली सोडून ते मेरठच्या इथं आले आणि मेरठला तिथं एक गुजर बसलेला होता. त्यांनी सांगितलं देतो मी तुम्हाला खंडणी, तुम्ही थांबा इथं काही दिवस, मला जरा पैसे जमा करू दे. गोविंदपंतांना असं वाटलं की बाबा इथं आपण जर का थांबलो तर जाताना अजून पैसे घेऊन जाता येतील, म्हणून त्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवून गोविंदपंत तिथं थांबलेले असताना त्या गुजरांनी अब्दालीकडे निरोप पाठवला की हे पैसे घेऊन चालले तिकडे, या माणसं पाठवा.
त्याच वेळेला अफगाणिस्तानमधनं आताई खान आणि करीमदाद खान हे दोन मोठे सेना घेऊन आलेल्यांना अब्दालीनं सांगितलं की तुम्ही जाऊन यांचा बंदोबस्त करा. यांनी यमुना ओलांडली, दुआबात आले आणि अचानक हल्ला केला. त्या हल्ल्यात गोविंदपंत पळायला लागले, अनेक लोक मारले गेले. गोविंदपंत हे एरवी पालखीतनं जात असत, घोड्यावरनं सराव नव्हता त्यांना, घोड्यावरचा फारसा सराव राहिलेला नव्हता, त्यांचं वय 60च्या वरती झालेलं होतं. अशा वेळेला गोविंदपंत घोड्यावरनं 4 वेळा पडले तिथे, घोड्यावरनं पळत असताना 4 वेळा पडले. शेवटी या अफगाणांच्या हातात सापडले आणि अफगाणांनी त्यांचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं आणि पैसेही आयते मिळाले त्यांना तिथं. हे सगळं घेऊन अताई खान आणि करीमदाद खान हे अब्दालीच्याकडे आले. अब्दालीच्या गोटात काय चाललंय याच्या बातम्याच येत नव्हत्या कोणाला. मराठींच्या बातम्या पकडल्या जात होत्या. काय अजून एक गोष्ट असते, ती फार महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्याकडे फार दुर्लक्ष होतं. तिथे जे जनावर असतात त्या जनावराला चरायला गवत लागतं. या सदाशिवराव भवनचे जे हत्ती होते ते पाठीमागं घरौंदा नावाचं एक गाव आहे, तिथं मुबलक पाणी होतं, हत्तीनं पाणी भरपूर लागतं, प्यायला खाणंही भरपूर लागतं. त्या घरौंदापर्यंत जवळजवळ 8 ते 10 मैल मागं होते ते. परंतु तिथले जे बैल होते, सगळे उंट होते, बैल होते, या सगळ्यांना लागणारे जे अन्न त्याला आणायचं जास्त, त्याला कही म्हणतात. ते कही आणणारे काबाडी लोक असतात. तुम्ही आज जर का जवळून आणली तर उद्या तुम्हाला लांब जावं लागतं, तिसऱ्या दिवशी अजून लांब जावं, चौथ्या दिवशी अजून लांब जावं. तुम्ही महिना जर का मुक्काम केला तर तुम्हाला फार दुरून कही आणावे लागतं. ज्या वेळेला हे काबाडी बाहेर जात असत भाऊच्या सैन्यातले कही आणण्यासाठी, त्यावेळेला त्यांना पठाण लोक गाठून वाटेतच मारत असत. त्यांना प्रोटेक्शन द्यावं लागतं मोठं. परंतु हे लोक सापडले, त्यावेळेला बरेच लोक मारले गेले. त्यामुळं ही एक एक भाऊला अडचणीत टाकणाऱ्या गोष्टी होत्या. 20 डिसेंबरला ही जी गोष्ट घडली, ते गोविंदपंतांचं मस्तक त्यांनी भाऊनं पाहिलं आपल्या हातात, या अब्दालीनं पाहिलं आणि ते त्या भाऊच्याकडे पाठवून दिलं, सदाशिवराव भाऊच्याकडे. त्यांनी सांगितलं की हे तुमच्या स्वागताला वरती गेले तर तुमचीच पाळी आहे वरती तिथून. मग त्याच्यावर व्यवस्थित संस्कार करण्यात आले त्या मस्तकावर. तिथं ते मस्तकावर सगळे संस्कार तिथं केल्याच्या नंतर एक मात्र की जायचं कसं, कुठं जायचं आणि कसं जायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यावेळेला अजून एक घटना घडली आणि ती भाऊच्या अडचणीत भर टाकणारी होती. होळकरांची काही माणसं दिल्लीत होती, त्याच्यात दादाजी पराशर म्हणून होते. त्या दादाजी पराशराकडे काही पैसे होते आणि त्यांचे लोक ते म्हणाले की आपण थोडंसं पलीकडनं आपण जाऊ आणि भाऊला मिळून हे पैसे त्यांच्या हातात देऊन टाकू, अजून काही दिवस त्याच्यातनं जातील, फौजेला आणखीन काही दिवस बरे येतील. ते जात असताना लोक संध्याकाळी, थंडीचे दिवस होते, डिसेंबर वरची उत्तरेतली थंडी, आणि ती लोक शेकोट्या पेटवून बसले होते काहीतरी. ते ह्या लोकांना वाटलं अरे आपलेच लोक बसलेत म्हणून ते तिथं जाऊन शेकोटे तिथं बसले ते शेकोट्यांना. आणि ते मराठी बोलायला लागल्यावर त्या लोकांना कळलं आहे हे आपले लोक नाहीये. आणि त्यामुळे दिलशाने निरोप पाठवले. त्यांचे जे लोक झोपले होते त्यांना उठवलं आणि त्यांनी या मराठ्यांवर हल्ला केला. त्याच्यातले पराशर दादाजी 2-4 लोक सुटले, पण पैसे गेले नाही, इतर लोक मारले. त्या एक घटना आहेत, त्या एक घटना सगळ्यात धक्का देणाऱ्या घटना आहेत की नेमकं करायचं काय. आता खायला अन्न नाही, आता लोक मरतायत, बैल मरतायत, सगळ्यात घोडे मरतायत चाललेले. ही गोष्ट मी सांगतो, ही जानेवारीमधली गोष्ट आहे, 2 किंवा 3 जानेवारीच्या आसपासची गोष्ट आहे. ह्या सगळ्या घटनाच्या घडल्याच्या नंतर भाऊनं एक दिवस ठरवलं, सगळ्यांना बोलावलं. तो म्हणाला आता हल्ला करूया, आपण काही आता थांबायला नको, लोकांच्या अंगातलं त्राण निघून चाललंय, जी आहे ती शक्ती जी आहे ती आपण लढाईसाठी वापरू. अब्दाली सुद्धा सावधगिरीनं वागत होता. अब्दाली दारूगोळा जपून वापरत होता. अब्दाली एकेका माणसाचे प्राण उगाच तो जाऊन देत नव्हता. सगळ्यात माणसं तो राखून होता, कारण त्यालाही माहित होतं आपल्याला आता जर का मराठे आले, खालून जर का सैन्य आलं त्यांचं मोठं, एक मोठं सैन्य बसतोच होतं नानासाहेबांच्या बरोबर, ते जर का आलं तर आपली मोठी पंचायत होईल. आपल्याला पाठीमागची जी आहे आपली बाजू ती मराठ्यांच्याच ताब्यात आहे, त्यामुळे तिथून जर का कोणी आलं तर आपली मोठी पंचायत होईल. पण तो हालचाल करत नव्हता. तो काही स्वतःहून हल्ला करायचा मनात आणत नव्हता. भाऊही स्वतःहून हल्ला करायचं मनात आणत नव्हते. पण शेवटी एक मन चंचल असतं की आता मात्र आपल्याला जायला पाहिजे, इथं जायला पाहिजे. 13 तारीख उजाडली जानेवारीची, 1761 मधली 13 जानेवारी उजाडली. पौष शुद्ध सप्तमी होती त्या दिवशी. आणि त्या दिवशी भाऊसाहेबांनी आपल्या सगळ्या लोकांना बोलावं आणि ते म्हणाले काय करायचं. ते म्हणाले मी सल्ला आता घेणार आहे, तो एका मोठ्या माणसाचाच घेणार आहे, इब्राहिम खान गार्द्यांचा मी सल्ला घेईन. इब्राहिम खान तोफखान्यावर असला तरी तो फ्रेंचांच्याकडे तयार झालेला होता.
तो म्हणाले व्यूह रचना कशी करायची, आपल्याला फोडून जायचं, एक बाजू मारून जायचं यांची कुठलीच. आणि मग एकदा का आपण दिल्ली आणि अफगाणीच्या मध्ये गेलो की आपल्याला मग मग कुठेही जाता येईल. असं म्हणून या इब्राहिम खान कारत्याने एक सल्ला दिला